फडणवीस म्हणाले 20,000ची लीड द्या, मंत्रिपद देतो, पण 50,000चं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला। महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नरकरांना मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केली अशी चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने महायुतीला एकतर्फी कौल दिला। जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघापैकी 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांच्यासाठी घेतलेल्या सभेत मोठं आश्वासन दिलं होतं। माणिकराव कोकाटे यांना निवडून आणा, मी त्यांना मंत्री करतो असा शब्द दिला होता। सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे हे भरघोस मताने निवडून आले आहेत। त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचा पराभव केलाय। त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांनी आपला दिलेला शब्द पाळणार का याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले होते, मात्र अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला आहे। माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।